हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. सो आपण बघणार आहे ग्रुप सी ची आन्सर की आलेली आहे. यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. संपूर्ण याचा सेफ झोन असेल, डेंजर झोन असेल आणि डाऊटफुल असेल. आपण 3 झोनवर व्हिडिओ बनवलेला आहे. पण आज आपण बघणार आहे भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, एक्स सर्व्हिसमॅन यांचे सेपरेट व्हिडिओ. ओपन असेल, SC असेल, ST असेल. तसं माझा आवाज बसला तसं ॲडजस्ट करून घ्याल, ठीक आहे. तर या सर्व कॅटेगरी वाईज आपण बघणार आहे. मला वाटते की जे पण या कॅटेगरीमध्ये असतील त्या सर्वांनी या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवावं. हे तर सोपी जाईल. म्हणजे कसं की एक व्हिडिओ आहे, लहानसा व्हिडिओ आहे 5 मिनिटाचा. यामध्ये आपण बघू की समजून घ्या भूकंपग्रस्त असेल त्यांना या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्ही शेअर करू शकता. सेकंड एक पॉईंट असा आहे की या ठिकाणी आपण बघणार स्किल टेस्ट आणि सेकंड राहील फायनल कट ऑफ. दोन्ही गोष्टी आपण जनरली बघणार याच्यामध्ये, ठीक आहे. तर फर्स्ट आपण बघूया विद्यार्थ्यांनो की आपल्याला बघायचं सांगितलेलं आहे की दिव्यांग व अनाथ. तर जसं आपण बघितलं दिव्यांग आणि अनाथ यांना स्किल टेस्टची गरज नाही किंवा त्यांना जर राहिली तर 2 वर्षामध्ये त्यांना 2 चान्स राहते असं काहीतरी सांगितलेलं आहे. किंवा असं म्हणू शकतो त्यांना कॅन्सल करू शकतात असं पण काहीतरी होऊ शकते. तर आपण बघूया की यांचा कट ऑफ किती लागेल. पण कट ऑफ लागायच्या आधी आपण काही गोष्टी डिस्कस करू की कट ऑफ मध्ये काही गोष्टी मॅटर करतात. जसं तलाठीचा रिझल्ट असेल आपला, है ना, त्या 7,500 जागा आहेत. काही ग्रुप बी मध्ये ऑलरेडी आहेत जे अधिकारी बनवून आहे, समजून घ्या त्यांचा रिझल्ट लागलेला आहे. तर खूप सारे व्यक्ती ऑप्टिंग आउट करतील, तलाठीचा रिझल्ट लागणार आहे. किंवा जे पण सरळ सेवा भरत्या आहे या सर्व गोष्टींमुळे जो इम्पॅक्ट आहे आपला कट ऑफ वर येणार तो कट ऑफ येईल डायरेक्ट खाली. तर त्या जो कट ऑफ जो बनवलाय मी मागच्या याच्या सेफ झोन मध्ये तो एक झोन सांगितला आहे. आता तुम्हाला डायरेक्ट कट ऑफ सांगेल की तुला कट ऑफ किती लागू शकते. तर आपण बघू सर्वात पहिले विद्यार्थ्यांनो दिव्यांग आणि अनाथचा कट ऑफ किती लागेल. तर यामध्ये बघू सर्वात पहिले की जो कट ऑफ जो लागेल, पहिले जनरली स्किल टेस्टचा कट ऑफ पण सांगणार आहे मी, पण सध्या आता तो गरज नाही इथे. तर आपण बघू दिव्यांग आणि अनाथ जे म्हणतो आपण त्यांना ऑर्फन. जागा भरपूर आहे यावेळेस. जनरली असं असतं की अनाथचा कट ऑफ खूप कमी लागतो. दिव्यांगामध्ये ABCD असा आहे बघा. मी याच्यात लहान मायला गोष्टी बघितल्या. C चा कट ऑफ जास्त लागतो, सर्वांना माहिती आहे. तर आपण त्यानुसार बघू जनरली की दिव्यांगामध्ये जे पण ABCD जे झोन आहे त्यामध्ये सर्वात हायेस्ट जो कट ऑफ ते C. पण आपण ते लक्षात ठेवू की दिव्यांगामध्ये ज्यांचा पण स्कोर 110 प्लस असेल जनरली. पण मी तुम्हाला काय म्हटलं की हा जो मी कट ऑफ सांगत आहे तो मी मागे सांगितलं झोन सांगितलं तुम्हाला. सेफ झोन, डाऊटफुल झोन, डेंजर झोन. आता आपण बघू दिव्यांग ज्यांचा स्कोर 110 प्लस असेल त्यांचे चान्सेस खूप जास्त राहील विद्यार्थ्यांना. म्हणजे समजू शकतो आपण की आणि हे किती पैकी 400 पैकी लक्षात ठेवा. मी कधी विचारतो ना, मला माहित नाही मुलं का बरं 200 पैकी सांगतात. 50, 55, 80, 90 असं नको सांगणार आहे. कट ऑफ 400 पैकी लागणार आहे. 400 किती म्हटलं आपण, 110 प्लस ज्याचे मार्क आहे ते सेफ झोन राहतील. किंवा आपण याच्यावर बोलत नाही, कोणीच याच्यावर सुद्धा बोलत नाहीये, वेटिंग लिस्ट सुद्धा लागणार आहे विद्यार्थ्यांना. कारण की खूप सारे विद्यार्थी खूप साऱ्या पोस्टांना मिळालेले आहे. त्यामुळे ज्यांचे 110 स्कोर असेल प्लस असेल त्यांनी खुश राहावं थोडंफार तरी. पण आता बघा स्कोर 120 आहे, 130 आहे, ते पण सेफ झोन मध्ये आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की आपण आता अभ्यास सोडून द्यावं. क्लास 1 असेल, क्लास 2 असेल, आपण तो अभ्यास केला पाहिजे. पण आपल्या लक्षात ठेवा दिव्यांगाचा कट ऑफ 110 प्लस राहील. याच्यामध्ये जो C चा कट ऑफ आहे तो थोडासा 10-20 मार्क राहू शकतो. जो C जो आहे ना दिव्यांग C जो पॅटर्न आहे C, यामध्ये लक्षात ठेवा 130 प्लस लक्षात ठेवायचं. बाकी जे दिव्यांग आहे ABD हे कशामध्ये लागेल पूर्णपणे 110च्या जवळपास कट ऑफ लागू शकतो, चान्सेस आहे. आता हा आपण आज कट ऑफ डिस्कस करताय पूर्णपणे. आणि अनाथ जो आहे हा 95 ते 105 हा कट ऑफ जाईल. म्हणजे 400 पैकी असं असते की अनाथचा कट ऑफ जो आहे जनरली हा कमीच लागतो. जागा जास्त आहे यावेळेस खूप. त्यामुळे 95 ते 105 पर्यंत कट ऑफ लागेल. अनाथ जे पण स्टुडंट आहे आपले त्यांना जनरली कट ऑफ कमी लागेल. तर यांचे सर्वात जास्त आहे. आणि ज्यांच्या स्कोरच्या प्लस असेल ते आरामात सेफ राहतात. स्किल टेस्ट नाही आहे किंवा सामोर द्यायची आहे त्याच्या टेन्शन भानगडीत तुम्हाला पडायची गरज नाही आहे, हे लक्षात ठेवा.
तर बघा माझ्याकडे दिव्यांगाचा कट ऑफ जो राहील हा अशा पद्धतीने राहणार आहे आणि अनाथचा कट ऑफ 95 ते 105 राहणार आहे. तुम्हाला काही लहान लहान इन्स्ट्रक्शन असेल ते कमेंट करा. अजून पण तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा ज्या विद्यार्थ्यांनो. आणि मला असं वाटतं की हा जो व्हिडिओ आहे हा लहान लहान व्हिडिओ राहणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही दिव्यांग व्यक्ती आणि अनाथ जे विद्यार्थी आहे त्यांना प्लीज शेअर करा. त्यांचं सुद्धा खूप बघा आम्ही विद्यार्थ्यांना आम्ही खूप जास्त मेहनत लावत असतो. बघा माझा आवाज पूर्ण बसून गेलेला आहे. दिवसभर ऑफलाईन लेक्चर किंवा ऑनलाईन लेक्चर मी खूप कंटिन्यू तुमच्यासाठी व्हिडिओ किंवा विचारपूर्वक आम्ही या गोष्टी करत असतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला विनंती का बरं करताय की यामध्ये असं असतं की जेव्हा काही नेक्स्ट व्हिडिओ येतात तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी बघायला पुन्हा ते मग ते कोणते विशाल सर होते कुठे होते काय होते त्याच्या सबस्क्राईब करत चला आपल्या चॅनल. आय होप तुम्हाला व्हिडिओ सुद्धा आवडतील. हाच व्हिडिओ नाही बाकी सर्व व्हिडिओ टाकून ठेवले. करंट इश्यूज असतील किंवा पॉलिटिकल इश्यू असतील ते एज्युकेशनल चॅनल आहे आपला. तुम्हाला आवडेल सुद्धा विद्यार्थ्यांना. बघा असं आपला राहील. तर दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थी जे त्याला शेअर करत चला. आपले ग्रुप्स आहेत ग्रुपमेट्सला सांगत चला किंवा बाकी पण ग्रुपमध्ये टाका. ते एकमेकांना बिचारा सांगतातच जे पण या फील्डच्या या कॅटेगरीमध्ये असतील. ठीक आहे ते थांबून देऊ आपण विद्यार्थ्यांना. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू.